कासे पितांबर हे ध्यान आवडे निराकार हे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुणाले तळपते श्रवणे मकर कुणाले तळपते श्रवणे मकर कुणाले तळपते श्रवणे कटले विराजे तो कटकतवान विराजे तो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निवृत्ती मनता पापनुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम गीता
जन्म सार्थक तत्वतरम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम श्रीरंगे काय बोलला शे पतंगे काय बोलला शे पतंगे काय बोलला शे पतंगे रंगे रंगे रे श्री रंगे काय बोलला से पतंगे काय बोलला से पतंगे पतंगे जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे ठेवणे दर्शी आविलास दर्शी आविलास जने दर्शी आविलास शरीर जायाचे धरते अभिलाष जने धरते अभिलाष जने धरते अभिलाष तुझा हा परिवार द्रव्यतारक्षण भंगुर द्रव्यतारक्षण भंगुर द्रव्यतारक्षण तुझा परिवार द्रव्यदारक्षण भंगुर द्रव्यदारक्षण भंगुर द्रव्यदारक्षण भंगुर जायाचे शरीर जायाचे देवा जायाचे ठेव शरीर जायाचे देवा जायाचे ठेवणे दर्शी आविलास दर्शी आविलास जने दर्शी आविलास शरीर जायाचे देवा धरते अभिलाष धरते अभिलाष धरते अभिलाष अल्पकाळ
सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा ताळता सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायचे ठेवणे शरीर जायचे ठेवणे दर्शी अभिलाष जने दर्शी अभिलाष शरीरायाचे धरसे अभिलाष जने धरसे अभिलाष जने धरसे अभिलाष जने हरि विठोबार कुमारी हरि कुमार कुमारी विठोबार कुमारी कुमार कुमारी कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार नाम राम राम रंगी रंगे रे श्री रंगे 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 रंगी
शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री संत श्याम महाराज की जय, अगस्त्य मुनि महाराज की जय, शंभुदेव भगवान की जय, विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। श्री रंगे 1 पॉइंट विकू ठेवायचं, थोडं बेस द्यायचं माझ्या आवाजाला. काय बुललाशी पतंगी शरीर जायाची ठेवणी, दरशी अभिलाष जनी नव्हे हा तुझा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर. ट्रबल कमी कर दादा माझा. शरीर जायाची ठेवणी दरशी अभिलाष जनी, अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. शरीर जायाचे ठेवणी दरशी अभिलाष जनी, विठ्ठल विठ्ठल हरी हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, 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 विठ्ठल.
रंगी रंगी रे श्रीरंगी काय बुललाशी पतंगी शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम ट्रबल कमी कर मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागी शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा आता नमो रंग भूमिका जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवे दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनिली आता हृदय हे आपुले सौपाळून यावली वरी वैसौपावले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता रंगे रंगे रे श्रीरंगे काय बुललाशी पतंगे शरीर जायाची ठेवणी दर्शी अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती
वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेले गुंडस्फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा पोखरी हवेलीकर, आलेली सर्व साधक मंडळी, फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप. माझ्याकडे पाहत आहे, बोलू नका, मोबाईल ठेवत आहे. मोबाईल गरजेचा असेल तर उठून जा तिकडे थोड्या वेळ. तुकोबारायांचा निरोप. कोणाचा कोणाचा माय? माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? बोला मग. तुकोबारायांचा तो अत्यंत लक्षपूर्वक आहे. त्याचं कारण असं आहे, दादा कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं, जरा ऐकूया. ऐकता का? कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेवर, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेवर, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. पोखरी हवेलीकर, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी, 1 रुपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ता सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल माझी अपेक्षा आहे. दादा मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात, म्हणून मी जरा तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. कीर्तन चांग कीर्तन चांग. महाराज म्हणतात हो यांग हरिरूप. महाराज म्हणतात गड्या माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होती, महाराज म्हणतात ती कीर्तने. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मेभूत काया होतसे कीर्तने भाग्यतरे ऋणी देवायसा. मग काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे जरा ऐकूया आपण. तुकाराम महाराज म्हणतात, खऱ्या अर्थानं रंगायचं असेल तर त्या रंगात रंगा. रंगे रंगे रे श्रीरंगे. का? काय बोलला अशी पतंगे. पतंग नावाच्या किड्याचा दृष्टांत देतात तुकोबाराय महाराज. म्हणतात मी का आग्रह करतो त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. ही एक दिवस जाणार आहे. आपण कालची परवाची घटना पाहिली. मृत्यू कसा येईल काय सांगता येत नाही बरं का ना. मृत्यूला आठवण आहे. 6 जण होते, त्यांना वाटत होतं का आपण पेटून जाऊ म्हणून चालू विमानात. मृत्यू काळ कशी येईल म्हणून कीर्तन लक्षपूर्वक ऐका. थोडे ऐका पण चांगले ऐका. लई नका कीर्तन ऐकू आणि जास्त वेळ ऐकू नका. थोड्या वेळ ऐका पण थोडे पण चांगले ऐका. म्हणून लक्षपूर्वक ऐका. जरा टाइमपास म्हणून नका बसू कीर्तनात. एखादा महाराज टाइमपास करायला लागला तर त्याला म्हणा, महाराज जरा आमच्या हिताचं सांगा. नका मला टाइमपास म्हणून. आता किती दिवस हे हसण्याकरता नाही व्यासपीठ. ऐकूया जरा. हे जाणार आहे. याची काय अभिलाषा धरता? महाराज म्हणतात दर्शी अभिलाषी जनी. महाराज आमच्याकडे भरपूर पैसा आहे, मोठा परिवार आहे. महाराज म्हणतात आहे, पण तो कसा आहे? तुम्ही विमानात पाहिला, सत्ता संपत्ती पाहिली. अरे लोकनेते होते या महाराष्ट्राची, उपमुख्यमंत्री होती, पण एकदा मृत्यू घटिका आली ना, मग ते नचले काही. ऐका, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही. तुका म्हणत या माज्ञा आहे हा पैसा, भरपूर परिवार आहे. नव्हे तुझा परिवार. तुकोबारांची भाषा किती गोड आहे. द्रव्यदारा, द्रव्य म्हणजे पैसा, दारा म्हणजे पत्नी. क्षणभंगूर, हे क्षणभंगूर आहे. मग खरा स्वैराचा आग्रह करतात तुकोबाराय. अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठूधरा. तुका म्हणे विठूधरा अंतकाळीचा सोयरा. महाराज म्हणतात ऐका, द्रव्यदारा क्षणभंगूर नव्हे तुझा हा परिवार. दर्शी अभिलाष जने शरीर जायाचे ठेवणे. काय बोललाशी पतंगी रंगी रंगी रे श्रीरंगी. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रियार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी रेवजी कृष्णाजी आगळे, पूज्यश्री रेवजी दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांची पत्नी सिंधुबाई, एक मुलगा आहे संदीप दादा.
दोन मुली आहेत दादांच्या, उज्ज्वलाताई आणि शारदाताई. त्यांच्या सुनबाई रुपालीताई. नातवंड मोठा परिवार आहे. आणि म्हणून आजचा आलेल्या सेवेचा योग याच गावातील आदरणीय आमचे सुनील भाऊ आणि याच परिवारातील आदरणीय आमचे संदीप दादा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. तुकाराम दादांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची सात मृदंग शिवक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे शंभू महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. अत्यंत गोड तबला वादक, अत्यंत गोड मृदंग शिवक. मी पहिल्यांदा तबला पाहिला बा. अत्यंत गोड मृदंग शिवक, तबला शिवक आदरणीय आमचे सचिन बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सोमनाथ बाबा आहेत. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रवीण बाबा आहेत. याच गावातील अत्यंत गोड ज्यांच्याकडे ही छोटे छोटी साधक शिकत आहेत आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट अनिल महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. या साधकांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले माझे बाचे जावई आदरणीय योगेश महाराज महाराजांना दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हाला दंडवत. अग्नेश्वर साऊंड सिस्टीमचे मालक सुकेवाडीकर तुम्हाला दंडवत. हां बरं. शूटिंगवाली तुम्हाला दंडवत. बरं. माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. आई तुम्हाला दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हाला दंडवत करतो. दादानं तुम्हाला दंडवत करतो. श्री संताची मात्या चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि म्हणून पूज्य श्री रेवजी दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला की आज संदीप दादांना, शारदाताईला आणि उज्ज्वलाताईला विचारा, अशी एखादी रात्र गेली नसेल त्या लेकींच्या जीवनात, असा एखादा दिवस गेला नसेल त्या वर्षाच्या काळात का त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली नसेल. खरं तर एक कवी 2 ओळी लिहितो खूप गोड या परिवाराकरता, या प्रपंचाकरता. सुखाना संसार चालू होता. ज्यावेळेस सुखाना संसार चालू असतं त्या घरातलं वातावरण फार गोकुळासारखं असतं. माझ्या घरात गोकुळ झालं मन आनंदानं आलं, जशी अमृताची दार न होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखानं गोकुळासारखं वातावरण चालू होतं कुटुंबामध्ये. पण या प्रपंचाला दिष्ट लागली, तो कवी म्हणतो. काय दिष्ट लागली? कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. सुखानं चालू असलेला प्रपंचाला दिष्ट लागली. रेवजी नावाचा बाप या परिवाराला, या लेकींना सोडून, या मुलाला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. जरा तुकोबाराचा एक पुरावा घरी घेऊन जा बरं का. हवेली पोखरीकर महाराज म्हणतात या जीवनामध्ये कोणाचं वाईट नका करू. या जीवनात कोणाचं वाईटच नका करू. शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट, पण एक काम करा, वाढवे महत्व वडिला, वाढवे महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. शांतीरूपी नव्हे कोणाचा वाईट, शांतीरूपी नव्हे कोणाचा तुकोबरांच्या भाषेत वाढवे महत्व वडिलांचे. त्या फोटोकडे पाहिलं की सगळं आमच्या वडिलांनी आमच्याकरता किती या संसारात कष्ट केलेत, आमच्याकरता किती कष्ट सोसले, त्या फोटोकडे पाहिलं का आठवतं. एक कवी अजून 2 ओळी लिहितो आमच्या बापाकरता, का किती कष्टाचं जीवन जगलं आमचा बाप. ऐकलंय तुम्ही महाराष्ट्रभर, यूट्यूबला सर्च केलं की तुम्ही श्रावण महाराजाच्या मुखातला तो बाप नावाची कविता ऐकतात. दादा मी नुसता बाप सांगत नाही, आमचे वडील आहे तेवढे सुखात आहे बरं. हां आमचे वडील आहे तेवढे सुखात आहे, तर सुखानं सांगावं तो बाप. मी का सांगतोय भाई, हे मृदंगाचार्य घडले, तबला वादक घडली, ही बापाची पुण्य. हे गायक घडले ना, ही बापाची पुण्य. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल. मृदंग शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देतात का? कधी कधी चालू भजनातून माणसं उठून देतात. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला.
ही गायक मंडळी गायन करायला लागली म्हणून लोक लगेच माईक प्रमाणे म्हणून देतात का हो? कधी कधी गावातलीच माणसं माईक ओढून घेतात आपल्या समोर. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला. पण गेली असेल सोमनाथ महाराजांचे वडील, प्रवीण महाराजांचे वडील पंचक्रोशीत म्हणावं, दादा पाटील माझं पोरगं लय गोड गातं, त्याला दोन नवळणी म्हणू द्यावं. माझं पोरगा लय गोड मृदंग वाजवतो, वाजू द्यावं त्याला दोन भजनं. तो हात पसरवणारा बाप कधीतरी आपल्या जीवनातला आठवा. आम्ही नोकरीला लागला असेल, आमच्या बापाचे कष्ट आमच्या पाठीमागं. सोबळानं नका म्हणू. आज श्रावण महाराज महाराष्ट्रभर फिरतो, त्याच्या सोबळाव नाही, ही माय बापाची पुण्य म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. सोबळाव कोण फिरा, कोणाचा तरी आशीर्वाद आता आपल्या पाठीमागं. एका कीर्तनकाराचं कोणाचं तरी वाक्य ऐकलेलं आहे, माणसाच्या जीवनात सगळ्या काही गोष्टी असावा, भरपूर चळचळाट असावं, पण तळतळाट नसावं कोणाचं, असं काहीतरी ऐकलंय मी. ऐका, त्या फोटोकडं पाहिलं का आठवतं रेवजी दादांच्या जीवनात केलेले कष्ट. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कनावाकला. गडीभर तू तांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड राय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड राय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. पाठीमागा आजार असतो. तुकोबरायचा पुरावा ऐकू जरा तसा. महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली परवंडी आळवून, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी बार कांदी. असा कष्ट करणारा देव माणूस या गावाला, या परिवाराला सोडून, या तालुक्याला सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. इथं जन्म झाला की मरावाच लागतं. ज्ञानोबरांची किती गोड भाषा आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे. मग एक दिवस जर मरावंच लागतं ते हे मिळालं, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. आपल्याच्या सगळ्यांच्या प्रमाण पाठी नरदेय दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही परमात्म्याला आठवा, त्यामध्ये दुःख आहे, त्याच्यात यातना आहे. बरं का. अजून मिळालं हे भाग्यानं मिळालं, भाग्य आले ती मनुष्य दिया. तुम्ही आपण भाग्यवान या मनुष्य दियाला आलो, पुन्हा मिळणार नाही ना. का मिळालं सुंदर आहे, पण आयुष्य खूप कमी. तुकाराम दादा, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजना शिवरले ते पाहिजे. म्हणून इथं भजन करून घ्या, भजन करून घ्या. काबर महाराज म्हणतात, गडे हो हे एक दिवस जाणार आहे, म्हणून रंगायचं असेल तर या प्रपंचाच्या रंगामध्ये नका रंगू. मग रंगी रंगे रंगी रंगे श्रीराम श्रीराम रंगी रंगे रंगी रंगे श्रीराम श्रीराम रंगी रंगे रंगी रंगे
दादा रंगायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. ताई जनाबाईच्या रंगात रंगल्या ना, तो रंग कधीतरी आपल्या जीवनात प्राप्त व्हावा. मीराबाईच्या रंगामध्ये रंगलेल्या होत्या, तो रंग आपल्यालाही कधीतरी मिळावा आपल्या जीवनाला. ज्या गोपिका रंगलेल्या होत्या श्रीरंगाच्या रंगामध्ये. एक गोपिका सांगते, बाई याती कुळ माझी गेली हार पुनी. मी जातीला विसरून गेली, याती 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 जात, कुळाला विसरून गेली. आता फक्त त्याच्याशिवाय कोणी नाही. श्रीरंगा वाचुनी किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मी तया गोवळा रतली. तो रंग आपल्या जीवनात असावा. दादा तुकोबरायच्या रंगामध्ये रंगले. रंगलाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. ज्ञानोबरायच्या रंगामध्ये रंगले. तो रंग आपणही कधीतरी तो स्वीकारावा. पण नाही ना, जीवा पंचे विषयामध्ये रंगलेला आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. गुरुनाम गुरु वैकुंठाशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाठामध्ये फार गोड सांगायचे. एका मिनिटात सांगतो जीव कसा पंचविषयात रंगलेला आहे. बरं तो एवढा एकाग्र झालेला आहे, तो मरतो पण त्या विषयाला तो सोडत. शब्द या विषयाला एकाग्र झालेला. मृग म्हणजे हरिण. मृग म्हणजे ते बिन नावाचं वाद्य घेतो तो गडी, हरण पकडणारा पारधी. तो जंगलात गेला की ते बिन नावाचं वाद्य वाजवलं, त्या हरणाला ते जरा बरं वाटतं. ऐकू राहिले ना तुम्ही सगळे? बिन नावाचं वाद्य वाजवलं, कोणाला न सापडलेला हरिण त्यानं ते ऐकलं, धाव घेतला त्याच्यावर. समोर पाहिलं पारध्यानं, बाण घेतला आणि सोडला. तो बाण काळजाला जाऊन भेटला. तो पारधी दादा गेला. आता मरणार आहे ते हरिण. पण ते हरिण सांगतं त्या पारध्याला, क्या देखत हे पारधी पुरा लगावे घाव, जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजाव. हे पारधी दादा, मला माहिती आहे तुम्हाला मारणार आहे, माझं मांस तुझ्या लेकरांना खाऊ घालणार आहे. पण माझी विनंती दादा तुला, जोपर्यंत याच्यामध्ये या देहात श्वास आहे ना, तोपर्यंत ते बिन नावाचं वाद्य बंद नको करू वाजवायचं. क्या देखत है पारधी पुरा लगावे गाव, जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजाव. दादा मरतं ते हरिण पण सोडतं का त्या विषयाला? शब्द स्पर्श या विषयाला एकाग्र झालेला हत्ती, उन्मत्त झालेला हत्ती. तो हत्ती पकडणारा रानामध्ये जातो, 10x10 असा खड्डा खणतो, नकली हत्तीने ठेवतो. तो उन्मत्त झालेला हत्ती येणार, शेवटी तो खड्ड्यात पडणार, तो पकडणार. मला सांगा त्या विषयाला तो एवढा एकाग्र झाले, सोडता का तो? अहो मरतो तो. शब्द स्पर्श रूप या विषयाला जो तुकोबरांना सांगायचं आहे ना, पतंग नावाच्या किड्याचा दृष्टांत देतात. रूपाला बरं का. ज्ञानोबराय सांगतात, ऐका पूर्वीच्या काळी, आता एक बटन दाबलं की 10 लाईट लागत. पहिले का हस्त्याचा दिवा असायचा, त्या दिव्याच्या भोवती आपण अभ्यास करणारी माणसं दिव्यात, हे जुनी माणसं. आता एवढी लाईट तरी अभ्यासाला मन लागत नाही. पहिले दिव्याखाली असं दिव्याच्या उजाडाचं भड, ही मोठी माणसं झाली ना, दिव्याच्या उजाडानं तो अभ्यास करायचा. मग त्या दिव्याभोवती महाराज ज्ञानोबराय सांगतात, तो पतंग नावाचा किड्या घरट्या घालतो. पतंगाधिपती आलिंगन. ज्ञानोबराय सांगतात, ते तर त्याशी अचूक मरण. त्याला माहिती माझं मरण तिथं आहे, पण तेवी या विषयाचरण आत्मगाता. ते आलिंगन देतं, त्याला गिळण्याकरता 8 तास करतं. तो कधी गिळलं हा कधी विजल, शेवटी तो जळून भस्म होतो. तसंच आहे शब्द स्पर्श रूप या विषयाला एकाग्र झालेला पतंग नावाचा किड्याचा दृष्टांत देतात तुकाराम महाराज. बरं ज्ञानोबराय दृष्टांत देतात. शब्द स्पर्श रूप रस या विषयाला एकाग्र झालेला मासा. ऐकू राहिले का? थोडा फरक आहे माणसा आणि मासा. आम्ही आता माशाच्याच बाजारातून आलो येताना, म्हणजे आम्ही काय घेऊन नाही आलो, तिथून आलो असं. नाही तर काय म्हणशील मासे घ्यायला गेले का काय. तिथं त्या संगमनेरच्या गल्लीपासून पाहिलं आम्ही. एक गडी मस्त त्या पियला होता फुल, त्या लोखंडाच्या जाळीवर झोपेला होता. काय झोप लागत माणसाला. इथं थकून आलं तर चांगल्या गादीवर झोप लागत नाही, पण काय टॉनिक असं लोखंडाच्या गादीवर झोप येते माणसाला. अवघड आहे. म्हणून तिथं टन घेतला, इकडं निघाला, या फाट्याकडे निघाला मासा. ऐका आता तो मासा किती एकाग्र झालेला आहे. तो मासे पकडणारा काय म्हणतात त्याला? पटकन चला बोला, संपय थांबायचे आपल्याला. कोळी काय म्हणतात त्याला?
कोळी हा मग कीर्तनात यायचं म्हणजे सगळा अभ्यास करून जावा लागतो. एखादा प्रश्न विचारेल ना मासे धरणाला काय म्हणता, मग तो कोळी अगोदर डायरेक्ट मासे धरायला नाही जाणार, मग आधी चिखलाच्या ठिकाणी जाणार. त्या चिखलाच्या ठिकाणी गेला का 7-8 शिदिडे काढणार. काय म्हणशील बाबा लय बारीक सांगू राहिले मासेच धरायचे का काय, नाही तेवढं सांगावंच लागत ते. मग तो गळ त्याच्याकडे तो गळ असतो. मग तो काय करणार एका शिदडाचे 2 शिदडे करणार. ते शिदडं पहा तुम्ही, एकाचे 2 केले तरी त्यांची वळवळ थांबत नाही. कोणाची, मी शिदडं सांगू राहिलो बरं भाऊ, हां ऐका मग हाव सचिन महाराज. मग तो काय करतो, तो कोळी त्याला असं गुंपतो तो फाशाला, आणि अशा नदीच्या ठिकाणी गेलं, धबधब्याच्या ठिकाणी गेलं की ते जाळं काय करतो तो सोडतो. तेवढ्यात ते वळवळ करणारं शिदीड कोण तेवढ्यात ते माशानं पाहिलं. म्हणून वळवळ नाही करायची भाऊ, लय लक्ष आहे बरं का माशाचं. हां तेवढ्यात ते वळवळ करणार हलणारं शिदीड त्या माशानं पाहिलं, आणि तेवढ्यात तो निघाला. कोण बोला ना, मासा. पण तिथं गेले होत्या शिदीडाला वाचा फुटली. कोणाला, हा, आणि ते शिदीड त्या माशाला म्हणायला लागलं, ऐकू राहिले का, हे माशा मता मेरे लिए. ते काय म्हणतं, हे बाबा माझ्या करता येऊ नको. का बर, मैं आधा हुआ तेरे लिए. ए बाबा या कोळ्यानं मला तुझ्या करता अर्ध केलं, मी सगट होतो रे. ऐकता का पुढं पहा आता किती गोड. माशा मता मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए. पुढं ऐका आता, तू आएगा मेरे लिए, ऊपर खड़ा है तेरे लिए. नाही डोक्यात आलं तुमच्या. ते शिदीड म्हणतं, भाऊ मला खाण्याकरता येऊ नको, तुला खाणारा हजर आहे. पण मासा ऐकत कोण, बोला ना, माशाच्या पाया पडा तरी मासा ऐकत. आम्ही माशात सांगू राहिलो एवढं ध्यानात ठेवा. बघ शेवटी ती ऐकत नाही ना. मग ज्यावेळेस आता ते शिदीडा गिळायला जाणार तेवढ्यात तो बरोबर गळ अटकतो आणि बरोबर जड लागतो त्या कोळ्याला, आणि तेवढ्यात तो वर ओढतो. हा, आणि वर ओढला का तो कोळी दादा मस्त आरती करतो त्या माशाची मस्त. म्हणजे असंच आहे ना, आरती करतो का तो. मग बस माझा दृष्टांत संपला. दादा एवढा एकाग्र झालेला तो रस या विषयाला, तो मरतो हो शेवटी तो मासा, पण सोडतो का हो. तसंच आहे शब्द स्पर्श रूप रस गंध. शेवटचा विषय चालला गंध या विषयाला एकाग्र झालेला भुंगा तो आता सकाळी निघाला. एक त्याला फुल येते, त्या फुलाचा स्वभाव असा आहे प्रवीण बाबा, दिवस उगवला किती उमलतं आणि मावळला किती. हा, अशा चांगल्या ठिकाणी गेलं ते, त्याला लय सुगंध लागला. सकाळी गेलं 7:30ला गेलं ते भुंगा. मी भुंग्याचं सांगू राहिलो एवढं ध्यानात ठेवा. त्याला एवढं सेंट्रेटचं फुल भेटलं, रात्रीचे 12 वाजून गेले, पण भुंग्याला कळलं ना आता कुठं जावं म्हणून. आलं ना भुंगा लक्षात. काय सांगा बरं मला सांगा दादा, तो भुंगा असा आहे. आता हे लोखंडी आलं म्हणा, पूर्वी लाकडीच्या बल्ल्या होत्या मंडपाला सुद्धा. तुम्ही घराला पहा अजून जुन्या घराला, दादा ते चांगलं लाकूड कोरितो कोण, भुंगा. मग त्याला पाकळी कोरणं लई अवघड आहे का. थोडंसं बाजूला येऊन सांगू, बाजूला म्हणजे लक्षपूर्वक आहे का बरं का, फक्त शूटिंगवाले एवढं कट करा बरं का, तेवढं सांगायचे मला. त्याच्यामुळे लय धाक आहे शूटिंग समोर बोलायचं म्हणजे लय अवघड आहे का. तरी सांगतोच, तरी काय टेन्शन घेऊ नका. ज्याला रोज खंबी आणायची सवय त्याला चपटी आणणं लय मागे गाव. बस आलं तुमच्या लक्षात, बस एवढं कट कर बरं भाऊ, नाही तर देशील व्हायरल करून. दादा ज्याला लाकडं कोरायची सवय त्याला पाकडी करणं लय अवघड आहे का. हे सांगितलं का पटकन लक्षात येतं आपल्याला हे पुढचं. हां मग असं आहे. पण महाराज म्हणतात तो एवढा एकाग्र झाला, सायंकाळ झाली त्याला कळत नाही, तो शेवटी मरतो, पण त्या विषयाला सोडतो का. तसा जीव हा पंचविषयामध्ये रंगलेला आहे दादा. मग या पंचविषयामध्ये रंगल्यापेक्षा एक काम कर, श्रीरंगे, त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग का काय बोलला अशी पतंगी. मी का आग्रह करतो, महाराज म्हणता शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे
टाळी वाजवा. तुकाराम महाराज म्हणतात मी का आग्रह करतो त्या श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. हे जाणार आहे बाबा, हे जाणार आहे. जाणार म्हणजे कुठं? संगमनेरला नाही, इथून अमृती लोक सोडून जायचे आपल्याला एक दिवस. शरीर जायाचे ठेवणे नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. हे बाबा हे जाणार आहे म्हणून शरीर जायाची ठेवणी हे जाणार आहे बरं का. म्हणून याच्याबद्दल अभिलाषा नका धरू. दरशी अभिलाष जनी. काय अभिलाष आहे पाठ माणसाच्या पाठीमाग? अहो तुकाराम महाराज लय मोठा परिवार आहे आमचा, लय पैसे आमच्याकडे. ऐका त्या पैशाबद्दल त्या परिवाराबद्दल ऐका ना. हा तिसरं चरण म्हणा. अनु हे तुझा परिवार होय तुझा बहुत बढ्या. कितीतरी चाली ऐकायला मिळालं आपल्याला थोड्या वेळात बरं का. 12 वाजले अजून थोडे 12ला 2-3 मिनटं बाकी. बरोबर वेळेवर थांबतो काय ताण घेऊ. मी कारण इकडं बरोबर 10लाच आलेलो. जवळ येत नाही तोपर्यंत आम्ही खड्ड्यात का गाडी जाईना. बाबा चला ना. आता मी तुमच्या सगळ्याच्या आधी येले. आता काहीची यायची तर म्हणजे आता काय येणार संपलं बस असं ठरलं. थोडे वेळ नव्हे तुझा हा परिवार. दादा या परिवाराबद्दल काय ऐकायचं? हा परिवार म्हणजे कोण हो? द्रव्य म्हणजे पैसा. मी मगाशी बोलून गेलो ना. मृत्यू कसा आणि काय येईल काय सांगता येत नाही दादा. म्हणून एवढं प्रामाणिक जीवन जगा, लय गोड जीवन जगा. मी तुम्हाला मी मगाशी आग्रह का करतो तुम्हाला टाळ्या वाजवण्याकरता? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे. मी कधी अपमान करणारा महाराज नाही दादा. आहे ना शंभू बाबा. मी रोज सांगतो सन्मान करायचं शिका. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. शंभू महाराज किती गोड तबला वाजवता, मृदंग वाजवता. सचिन महाराज किती गोड मृदंग वाजवता, तबला वाजवता. पहा सोमनाथ महाराज काय निवृत्ती रायांची कृपा आहे तुमच्यावर. किती गोड गाता. प्रवीण बाबा किती गोड गाता म्हणा. अनिल महाराज किती गोड गाता. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा.
नाही तर आपल्याला एक आजार लागला आहे आपल्या पाठीमाग. कोणता? जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं नाही. इथं काय भेटेल कोणाला नावा ठेवू, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. दादा, दिवस एवढा सुखानं घालवा, ऐकता का? दिवस एवढा आनंदानं घालवा का संध्याकाळची झोपलंय सुखानं लागली पाहिजे आपल्या आयुष्यातली. कोणाशी वाईट बोलूनच नका येऊ, नाहीतर मग तुम्ही कोणाशी वाईट बोलून येणार, कोणाला शिवीगाळ करून येणार आणि तुम्ही तुमच्या अंतरावर पडले की तुम्हाला झोप नाही येणार. पश्चाताप होईल, उगाच मी का बोललो असेल त्याला. लय थोड्या दिवसाचा आयुष्य आपल्याला. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. सक्का भाऊ पक्का वैरी झाला. 4 भावाच्या वाटण्यात आलं तर मला रस्त्यानं स्वारी दिला पाहिजे, तो आपल्या रक्ताचा आहे रे. हा भावाला देत नाही रस्ता, शेजारच्याला जाऊन सांगतो, त्याला म्हण जाऊन दाखव, 1 एकर घेईल पण वाट लावील म्हणतो. काय घमेंड या माणसाला, काय घमेंड करतात भाऊ. इथं काय कोटीची मालक काय नाही, इडं हे बांध फिंद इडंच राहून जाणारी. हां, लय प्रामाणिक राहा बरं का. कधी सोनाला सासूरास ना करू. तुमच्या पाया पडतो मावशी. तुमचं म्हातारपण जर सुखात घालवायचं असेल तर तुमच्या सोनाला लय चांगलं म्हणा, लय चांगलं म्हणा, खूप चांगलं म्हणा. ती कशी असू द्या पण चांगलं म्हणा. हां, कधी तिची किंमत करू नका. तुम्हाला जो त्रास झाला तिला तरी नका देऊ. तुम्हाला झाला त्रास मला माहितीचे, कारण जुन्या म्हाताऱ्याला खतरनाक होते. मेले म्हणे, आता ते राहिले नाही आता. पण स्वाभिमानी जीवन होतं. जेव्हा बोलत असेल ताई सुनायला बी ऐक सांगतो, तुमच्या हिताबद्दलच सांगते. त्या तुम्हाला पदरा बोलत असेल तर त्यांचा पदर कधी डोक्यावरला पडत नाही म्हणून त्या बोलणारच तुमच्याकरता. घरात वडीलधारी माणसं आली तर डोक्यावर पदर असावा, सन्मान असावा. पण आता शायनिंगचा जमाना झाला, त्याला काय करेल. त्याच्यामुळे त्यांचं हृदय दखत. त्यांना असं वाटतं हे ना चांगलं राहा, कंपाळाला कुंकू लावा, कुंकू लावा. या जुन्या मावल्या कुंकू कंपाळ भरून असायचं का? पतीचा आयुष्य वाढतं म्हणजे. आपलं काय, आपली टिकली दिसाना सुद्धा. त्याच्यामुळं आपला 35ला JRE राहिला. JRE लक्षात आला का? 25% मुली विधवा होत चालल्या. जरा कंपाळाला कुंकू लावा, शोभून दिसतं ते. हां, अशा काही घटना आल्यात. ह्या म्हाताऱ्याने काय त्या भवाया कोरल्या हो, काय बरं त्यांच्या इथं भवाया करून सुद्धा चांगली दिसाना. काय भवाया कोरती. हां, या जुन्या माणसं त्यांच्या आयुष्यातले डोळे वगैरे छान आहे म्हणजे त्याने हे पराक्रम केलाच नाही. जी भव्या कापून तिला विचारा नुसती भुका दिली त्या ब्युटी पार्लरमध्ये, तशी येत नाही ना. अशी रडत ती पण भव्या कापी तीच ती. मग ती काय डोळ्यातून पाणी जातं पण ती भव्या कापी तीच. त्रास येतो चेहऱ्याला. हां, पण जाऊ द्या, जसं जगता येईल तसं. पण लय आनंदी जागा, कोणाशी वाईट नका ठेवू. भावाने भावाशी प्रामाणिक राहता. आई ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपा. रेवजी बाबांना बहीण आहे, मी पाहिली, इंदूबाई नावाची. त्या इंदूबाईला आता परत रेवजी नावाचा भाऊ परत कोण्या जन्मात भेटणार नाही ताई, आता कधीच नाही. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपा ताई. ऐकता का? अजून एक कोर्टाचा बहीण भावाची वाद चालू आहे जमिनीवरून, भावात वाट्या घेण्याकरता. काय भावात वाटा घेत्या ताई? ज्या बहिणीला भाऊ नाही दिला तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. रक्षाबंधनाचा दिवस आला, दीपावळीचा दिवस उजाडला का बहिणीला भाऊ आठवते का? बहिणीला भाऊ नव्हता तिला देवानं. तिला वाटलं माझ्या दारात मावस भाऊ चुलत भाऊ तरी येईल मला घ्यायला. दुपारचे 2 वाजून गेले, तिच्या दारात कोणी आलं नाही. डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं पांडुरंगा दिला असतात ज्ञानोबराय सारखा एखादा भाऊ तर काय बिघडलं असतं. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर ताई खूप जपा. हे मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर खूप जपा. आपल्याला गरिबी असू द्या आपल्या बहिणीची, रोज लोकांच्या कामाला जातील बिचारी, पण माहेरातला भाऊ आजारी पडला ना ताई ते 50 रुपयाचा खाऊ तरी घेऊन जाते. कारण गरिबी तिचीवाली, गरिबी श्रीमंती सावलीसारखी ताई. म्हणून कधी गरीब बहिणीची मजाक करू नका दादा, कधी गरीब मित्राची मजाक करू नका बरं का. चौकात भेटला तर जाईल त्याची गरिबी कधीतरी निघून. हां, खेड्यातली बहीण असते, अडाणी बहीण असते. अजून ऐकता तुम्ही ताई, म्हणून ऐका एवढं वाक्य संपलं माझं कीर्तन. ताई तुम्ही सख्खी बहीण आहे बाई, दोघी जणी. ताई तुमची एक बहीण गरीब आहे, एक बहीण श्रीमंत आहे. पण ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात आली ना ताई, तर त्या श्रीमंत बहिणीने कधी स्वतःची श्रीमंती सांगू नका ताई. त्या गरीब बहिणीला विचारा ताई पहिल्यापासून तुझ्या प्रपंचाची गरिबी का गं? तुझा पती तुझे लेकर सुखात आहे ना ताई? तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर मला सांग बरं बाई, मी मदत करेल. ऐकता का ताई? खेड्यातली बहीण असते, अडाणी बहीण असलेली, इथं वाचतं नाहीत त्या बहिणीला. पण त्या बहिणीच्या शेजारी 10-20 मैत्रिणी येऊन जर बसल्या ना तर ती स्वाभिमानानं सांगते बाई मला पांडुरंगानं ज्ञानोबरायनं निवृत्तीरायनं लय श्रीमंत बहीण दिली. तिच्या घरी गेले, दारात पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली, घरात पाहिलं तर काही कमी नाही. पण तिच्या घराला जरी ही गरीब बहीण गेली ना ताई
तर बाई माझी बहीण श्रीमंत नाही सांगत बसत, माझ्या गरिबीबद्दल विचार करते माझी श्रीमंत बहीण. इथं घेता आला तर कोणाचा तरी आशीर्वाद घ्या दादा. प्रारब्धाने संपत्ती मिळाली तर उन्मत्त नका हो. हां, लोकांना थोडीशी श्रीमंती आली का किंमत करतात कोणाची तरी. नका करू, नका नका. त्याचं काय सांगता येईल, कधी श्रीमंती निघून जाईल, कधी भिकारपण येईल आपल्या जीवनात, काय सांगता येईल. कधी त्याची गरिबी निघून जाईल आणि कधी श्रीमंत होईल, काय सांगता येईल. आपल्या डोळ्याची देखतची उदाहरणं आहे दादा. तुम्ही जुन्या माणसाच्या गप्पा ऐका. लोक म्हणतात अरे एक काळ असा श्रीमंत होता, पण काय लेकरं जन्माला आल्या की वाट लावली श्रीमंतीची. अजून एक चर्चा चालू असे जुन्या माणसामध्ये, अरे गरीब माणूस होता रे, पण काय लेकरं जन्माला आली, अख्खी गरिबी घालून टाकली पोरायनं बापाची. हां, थोड्या दिवसाचा विषय. द्रव्य दारा चनभंग दिवस लय सुखानं घालवा, लय मस्तीत. दादा मी काय एवढं तळमळीने सांगतो, आज तुमची माझी झालेली भेट तुकाराम दादा, उद्या होईल ना होईल, काय सांगता येईल दादा. उद्या होईल ना होईल, हे फार मोठं उदाहरण आहे. आज ठीक आहे, एक चांगला माणूस, एक धडाडीचा खरं बोलणारा माणूस निघून गेला, आज महाराष्ट्र पोरका झाला. पण दादा ऐका ना, आज 2 दिवस लोक स्टेटस ठेवते, पण आयुष्यातला दिवस लई चांगला यावा आपल्याला. एक प्रमाण आठवल गाड्या दादा, शूर ओळखावं रणी आणि साधू ओळखावं मरणी. साधूचं मरण तर कधी डोळ्याला दिसत नाही, पण ज्याला दिसलं तो भाग्यवान. कारण साधूच्या मरणाचा सोहळा लई मोठा असतो. आपल्याला काय सांगता येईल तसं. आमचं असं जीवन आहे, आमची कधी बातमी येईल तुम्हाला काय सांगता येत नाही. आणि माझं आयुष्य लई कमी राहिलं, खरं सांगतो मी तुम्हाला. कमी म्हणजे मी 37चा झालो, मला राहिलेत किती आता वर्ष जगायला. काय म्हणशील तू 37चं तरी मराठी भाषा करू राहिलो. आम्ही 80ची झाली तरी सप्त्यात वर्गणी देत नाही, त्याचं काय. अजून आम्ही सप्त्याला विरोधच करतो. तू काय मराठी भाषा करू राहिला. हां नका. म्हणून मी तुमचं एक हे बघा, तुम्हाला माहिती आहे हा महाराज पैसे घेतो, तुमचं फक्त पैशावर डोळा आहे महाराज लोकांचे. मला माहिती कोणी असू, एखादा मोठा झाला की त्याच्या पाठीमागे लागत येडी सारखंच गंमत आहे. लय पैसे घेतो. म्हणून तुकाराम सगळ्याला माहिती आहे, मी घेतो 31 दिले तरी घेतो, 51 घेतो, माझ्याबरोबर असे बरोबर लाईनशीर घेतो मी. पण तुमच्या पैशाचा मी एकच संकल्प केला आहे दादा, सांगून जाईल मी तुम्हाला. आयुष्य खूप कमी आहे मला. आम्ही रोजचं प्रवासी जीवन आहे, कधी धडकलो कधी जी हरलो काय सांगता येत नाही. ते आमच्या इंदुरीकर दाजीचा ॲक्सिडेंट झाला नाही तरी लोक म्हणून राहिले कोमात ये दवाखान्यात ये. आता आमच्या दाजीच्या पाठीमागे लागली सगळे. मग याचीच लोक आहे, कधी कोण कोणाच्या पाठीमागे लागल काय सांगता येत नाही. कायचं काय काही नाही झालं काही नाही. दाजीचे मस्त कीर्तनं चालू आहे म्हणे, दाजी ॲडमिटी. दाजी म्हणे कोणाला किडा आला टाकली माय क्लिप म्हणे. मग दाजी असे सरळ बोलायचं, काय टेन्शन घेत नाही दाजी. दाजी कोणाला घाबरतोय नाही. निर्भड जीवन आहे ना, काय घेणं नाही. त्याचं कारण असं आहे, आका संगमनेर तालुका दाजीच्या पाठीमागे बरं का, म्हणून दाजीला धोका नाही तुमचा. मग आधार ना शेवटी तुमचा वाला. नाही तर दाजीच्या मागं किती कुठं नाही. ती म्हणे रोज उठलं का नवीन लपड आहे मागं. हा मग शेळीवर बोलला बोकड्यावर बोलला, कुठं नाहीच येते, असंच येते. म्हणून दादा तुमच्या आशीर्वाद एक संकल्प केला. आता मी सुनील भाऊच्या घरात होतो, 4 कार्यकर्ते ऐकत होते. आज मंदिराचं कळसाचं काम कारागीर आले. तुमच्या आशीर्वादानं आलेला पैसा संत निवृत्तीनाथ देव, आदिशक्ती मुक्ताबाई, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, अशा 5 संतांचं मंदिर बांधायचे. पलीकडे काय करायचं नाही मला माझ्या जीवनात. काय करायचं इथं किती कोटीची हवेली मानली म्हणून लोक दर्शन घेतील तुमच्या हवेलीची. इथं छोटंसं मंदिर बांधा, इथं प्रत्येक जण कळसाचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही पुढं. असं चांगलं कार्य करत राहा, देव जगविल तुम्हाला, आयुष्य देईल. फक्त कर्म चांगलं करा. विठ्ठल विठ्ठल तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगुर. मग अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुदारा. दादा तो कामाला येणार आहे अंतकाळाच्या वेळेला. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा. देवाला सांगा, हे जीवनच देवाला अर्पण करून टाका मस्तीत. जीवन हे तेरे हवाले मुरलिया हवाले, जीवन हे तेरे हवाले मुरलिया हवाले. पांडुरंगाला सांगा, अपने चरण का दास बना के, अपने चरण का दास बना के वृंदावन में बसाले मुरलिया वाले. जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन तेरे हवाले मुरलिया वाले. टाळी वाजूया मस्त बाकी. रे नाम जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे
चरण का दास बना के अपने चरण टाळी वाजवा टाळी टाळी म्हटलीत वा खऱ्या अर्थानं टाळी वाजवून घ्या भजन घेऊन घ्या संदीपराव आजच्या दिवसाला तुमचे वडील वैकुंठवासी रेवजी दादा फार आशीर्वाद देतील तुम्हाला आजच्या दिवसाला किती गोड तबला वाजताय मृदंग वाजताय टाळ वाजतात तुम्ही वाजवलेली टाळी इथं झालेलं भजन ते पाहून आनंद वाटत असेल रेवजी दादांना तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे आजच्या दिवसाला वडील आशीर्वाद देत असतील गड्या माझ्या लेकरांना फार मोठा पुण्यस्मरणाचा सोहळा आलेली पाहुणी मंडळी सुद्धा पस्तीसचे भजन करतात मस्तपैकी हे प्रभू अपने चरण का दास बना के अपने चरण का दास बना वृंदावन में बसाले मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले जीवन तेरे हवाले मुरलिया वाले जीवन तेरे हवाले मुरलिया वाले एकदा टाळी वाजवा आमच्या शंभू महाराजांकरता सचिन खूप गोड संपली वेळ आपली अंतकाळीचा सोयरा मग तुका म्हणे विठोधरा परमात्म्याला धरणं म्हणजे काय त्याचं भजन करणं काय भजन आहे विठोबा रको माई हरी हरी विठोबा रखो चला चला संदीपराव चला विठोबा रखो हरी विठोबा रखो हरी विठोबा रखो हरी विठोबा सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्तीनाथ देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकाया भजन करूया पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची जपे एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन जरा संतांच्या नामाचा जप ज्ञानोबारया माझ्या तुकाराया ज्ञानोबारया माझ्या तुकाराया काय बोललाशी पतंगी शरीर जायाचे ठेवणे दर्श्या बेलाशी जनी आता मत येत अवकाश बोलण्याच्या गोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचका पावली ती जोज करून मावली रे जे जे मी संपले माझं कीर्तन दादा जाता जाता एक विनंती नसेल गुरु तर गुरु करून घ्या
गुरु करायचं ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका असता पाठीराका, गुरुच्या कृपेनं माळ घाला तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुकोबरायचं ऐकूया. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. जीवनात भगवत साधना करा खूप गोड. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोर पण जाळावे. आईवडिलांची सेवा करायची. तुकोबरायचं ऐकायचं. माये बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया जरा. सकळ तीर्थाची या दुरे जे काम आता. सर्व तीर्थांचं माहेर म्हणजे आपले आईवडील. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. खूप आनंदी राहा, खूप सुखी राहा. इथं फक्त सुखी आनंदी फक्त भजनाने राहता येईल. पाठवा कधीतरी आम्ही निवृत्तीरायाच्या दर्शनाला जावं. झालं शक्य तर 15 दिवसाला जा. झालं शक्य नाही झालं शक्य तर महिन्याला जा. नाही महिन्याला तर 2 महिन्याला तरी जा. जवळ ज्ञानोबराय असेल तर ज्ञानोबरांकडे जा. जवळ निवृत्तीनाथ देव तर निवृत्तीरायांकडे जा. पण नाही जमलं 6 महिन्याला तर वर्षातून तरी एकदा जा जा जा. थोडंसं मनाला जरा रुजवा. हां, मनाला जरा रुजवा. मस्तपैकी छान एक भजन गात गात जायचं. मस्त मनात भरली त्र्यंबक नगरी. हे काय गात येतलं नाही बरं का, जरा मात येतलंय पण खूप गोडे. जाईन म्हणते माहेरी. कारण हे माहेर आहे बरं का. या परिसराचे, या नाशिक जिल्ह्याचे, या परिसराचे मालक म्हणजे निवृत्तीनाथ देवी. फक्त एवढंच मनाला रुजवा. मनात भरली त्र्यंबक नगरी, जाईन म्हणते माहेरी. निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. असं मस्तपैकी छान असं भजन करीत जा. म्हणता का जरा तेवढं म्हणता का? जरा हृदयापासून म्हणा. मनात भरली त्र्यंबक नगरी, जाईन म्हणते माहेरी. निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. जमलं. आता जरा थोडा आवाज वाढूया आपण. बरा मस्त बाकी. हां, जरा हृदयापासून म्हणा मस्त बाकी. मनात भरली त्र्यंबक नगरी, जाईन म्हणते माहेरी. निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. हसत नाचत. निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. बस चाल. ही चाल त्यांची आवडती. बरं का ताकदीनं म्हणलं मस्त बाकी. खूप गोड आहे मस्त बाकी. महिन्याला म्हटलं हे परत उदाहरण तिकडंच लावायचं. मनात भरली पंढरी. पंढरीची वारी आली का? जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाची दरबारी बाई हसत. मनात भरली अलंकापुरी. इकडं जाईन म्हणते माहेरी. ज्ञानोबरायाच्या दरबारी बाई हसत. बस पुन्हा एकदा. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडू नये. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. मी रजा घेणार आहे तुमचीवाली. या परिवारानं छानसा महाप्रसाद केलेला आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही. जरा जबाबदारीचं काम आहे. मंदिराचं काम चालू आहे. माझ्या पाठीमागे जरा घाई म्हणून इथं एखादी 2 श्रद्धांजली होईल. दादांबद्दल ऐकूया. थांबूया. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय. हरी हरी धन्य धन्य निवृत्ती देवा काय शिव अवतार घेऊन केले त्रैलोक्य पाव्य. त्र्यंबक श्री करणे मागे शोभे कृपाती. नाथाचे